Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नए किरदार आते जा रहे हैं मगर नाटक पुराना चल रहा है. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाकडे किंवा महायुतीतल्या जागा वाटपाच्या नाट्याकडे बघितलं तर राहत इंदोरींचा हा शेर आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल नेमकं काय चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि तेही महायुतीतल्या जागा वाटपात, तर त्याची 3 उदाहरणं सांगतो. हेमंत गोडसे गेल्या आठवडाभर ते इथं मुंबईमध्ये होते आणि आपलं तिकीट फायनल व्हावं यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव टाकलेला होता. 2-3 वेळा त्यांनी वर्षावरती एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि ते नंतर नाशिकला रवाना झाले. नाशिकला जाऊन 2 दिवसांपूर्वी त्यांनी काळारामाचं दर्शन घेतलं आणि आपल्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र ही सीट जी आहे ती सीट NCPला म्हणजे छगन भुजबळ इथून निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा, अशा बातम्या सुरू झाल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्या समर्थकांना घेऊन मुंबईकडे यायला लागले. आता दुसरं उदाहरण आहे हिंगोलीचं. गेल्या आठवड्यामध्ये जी 8 नावांची यादी एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांची जाहीर केली त्यामध्ये हेमंत पाटील यांचं नाव होतं हिंगोलीमधून. अर्थात हेमंत पाटील यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात सुद्धा केली. मात्र भाजपनं या जागेवरचा उमेदवार बदलण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आल्यानंतर हेमंत पाटील मुंबईत आले. त्यानंतर ते पुन्हा हिंगोलीला गेले आणि आपल्या समर्थकांसकट त्यांनी एक बैठक घेतली आणि त्यांच्या सकट आपण निवडून येऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी ते आपल्या समर्थकांना घेऊन पुन्हा मुंबईकडे आलेले. आता तिसरी बातमी काय आहे तर यवतमाळ वाशिमच्या खासदार आहेत भावना गवळी. त्यांनी 5 वेळा तिथून प्रतिनिधित्व केलेलं आहे शिवसेनेच्या तिकिटावरती. मात्र या वेळेला त्यांचं तिकीट अद्यापही जाहीर झालेलं नाही. भावना गवळी यांचं तिकीट रिप्लेस होऊ शकतं किंवा तिथं दुसरा उमेदवार येऊ शकतो याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी शिंदेंची तर भेट घेतलीच, मात्र त्या थेट आज सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. त्याचं कारण स्पष्ट आहे, कारण की महाराष्ट्राच्या जागा वाटपामध्ये, महायुतीच्या जागा वाटपामध्ये बिग बॉस भाजप आहे. भाजप जोपर्यंत तुम्ही विनेबल कॅन्डिडेट आहात याला कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत तुमचं तिकीट फायनल होऊ शकत नाही. आता आपण तपशीलवार बघणार आहोत की नेमकं या जागांवरती पेच काय आहे आणि भाजपला हे सगळं करण्याची गरज का भासते. तर आपण सुरुवात करूयात ती नाशिकमधून. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे 2019ला आणि 2014ला 2 वेळा तिथून निवडून आलेले आहेत. मात्र ही जागा NCPनं आपल्याला मिळावी अशी अट घातलेली आहे. NCPकडून छगन भुजबळ हे या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या बातम्या सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसे प्रचंड अस्वस्थ झाले. त्यासाठी जो दावा दिला जातोय त्या जागेवरती खरं तर भाजपनंही दावा सांगितलेला होता. त्याचं कारण असं आहे की लोकसभा मतदारसंघ नाशिकचा जो आहे त्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यात सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक वेस्ट, देवळाली आणि इगतपुरीचा समावेश आहे. मात्र इथं 3 आमदार भाजपचे आहेत. 100 जवळपास नगरसेवक महानगरपालिकेमध्ये भाजपचे होते, म्हणजे भाजपची इथं जास्त ताकद आहे असा भाजपचा दावा आहे. दुसऱ्या बाजूला माणिकराव ठाकरे असतील किंवा मग सरोज अहिरे असतील यांच्या रूपानं राष्ट्रवादीची दुसऱ्या क्रमांकाची ताकद आहे. त्यामुळे ही जागा हेमंत गोडसे जिंकू शकतील असा विश्वास जो आहे तो भाजपच्या नेतृत्वाला वाटत नाही आहे. भाजपला वाटते की ही ताकद तिथं जास्त आपली आहे. त्याशिवाय अजित पवार गटानं या जागेवरती दावा केलेला आहे. त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये वेगळं फ्रिक्शन चालू आहे आणि या जागेवरून आपल्याला तिकीट मिळणार नाही किंवा अशा पद्धतीच्या बातम्या सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसे हे अस्वस्थ झालेत आणि ते मुंबईकडे यायला निघाले. आता दुसरा मतदारसंघ आहे तो आहे हिंगोलीचा. हिंगोली मतदारसंघ जर आपण बघितला तर या मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ विधानसभेचे येतात. त्यामध्ये 2 मतदारसंघ नांदेडचे आहेत, 1 मतदारसंघ यवतमाळचा आहे आणि 3 मतदारसंघ हिंगोलीचे आहेत. त्यामध्ये सुद्धा भाजपची ताकद लक्षणीय आहे. म्हणजे हिंगोली शहर, त्यानंतर यवतमाळमधला उमरखेड मतदारसंघ, त्यानंतर किनवट मतदारसंघ, या मतदारसंघावरती भाजपचे आमदार आहेत आणि उरलेल्या 2 मतदारसंघांवरती म्हणजे हदगाव असेल तिथं काँग्रेसचे माधवराव पवार आहेत आणि वसमत असेल तिथे चंद्रकांत नवघरे आहेत राष्ट्रवादीचे, जे अजित पवारांसोबत आहेत. म्हणजे या जागी सुद्धा भाजपची ताकद जास्त आहे आणि त्या खालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यामुळं ही जागा सुद्धा इथून उमेदवार बदलावा अशी अपेक्षा आहे. आता का उमेदवार बदलावा तर हेमंत पाटील गेल्या 5 वर्षामध्ये लोकांच्या कमी संपर्कात होते. ते बेसिकली नांदेड जिल्ह्यातून येतात, त्यामुळं तिथला स्थानिक उमेदवार हिंगोलीचा द्यावा अशी इच्छा तिथल्या स्थानिक नेतृत्वाची आहे. भाजपची ताकद जास्त असल्यामुळं भाजपचे 8 नेते जाऊन थेट देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही भाजपमधल्या या आमच्या 8 नेत्यांपैकी कुठल्याही एकाला उमेदवारी द्या, मात्र तुम्ही ही जागा शिवसेनेला सोडू नका. त्यामुळं भाजप कदाचित ही जागा आपल्या तिकिटावर लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय आणि हा पेच हेमंत पाटील जे आहेत त्यांच्या राजकीय भवितव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे.
तिसरी जागा जी आहे ती जागा आहे यवतमाळ वाशिमची. यवतमाळ वाशिम आपल्याला कल्पना आहे की यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये गेली सलग 5 वेळा तिथून भावना गवळी ज्या आहेत त्या लोकसभेवरती निवडून गेलेल्या आहेत आणि या मतदारसंघावरती सुद्धा भाजपचं जास्तीत जास्त वर्चस्व किंवा त्यांची ताकद जास्त राहिलेली आहे. कशी तर वाशिमचा जो मतदारसंघ आहे, कारंजाचा जो मतदारसंघ आहे किंवा राळेगाव मतदारसंघ आहे किंवा यवतमाळ मतदारसंघ आहे, या चारही मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. एका पुसदच्या मतदारसंघावरती इंद्रनील नाईक राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघामध्ये संजय राठोड शिवसेनेचे आमदार आहेत जे शिंदेंसोबत आहेत. म्हणजे बेसिकली या मतदारसंघामध्ये भाजपचा वर्चस्व ताकदीनुसार जास्त दिसतोय. त्यामुळे ही जागा आपल्याकडे यावी यासाठी तिथलं भाजपचं केडर जे आहे ते प्रचंड उत्सुक आहे. दुसरी बाब म्हणजे भावना गवळी यांच्या ऐवजी संजय राठोड जे बंजारा समाजातून येतात त्यांना ही जागा मिळावी, कारण त्यांचा समाज त्या भागामध्ये जास्त आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावरती यश मिळू शकतो, विनेबल कॅन्डिडेट आहे. अशा पद्धतीची रचना जी आहे ती भाजपला वाटते आहे. त्यामुळे भाजपनं इथून कॅन्डिडेट बदलण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर भावना गवळी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की या जागेवरून मी तयारी केलेली आहे, 5 वेळा मी इथून निवडून आलेले आहे, माझं काम आहे, त्यामुळे मला इथून निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी. आता मुद्दा काय आहे तर मुद्दा हा आहे की जे 13 खासदार शिंदेंसोबत आलेले होते त्यांची तिकीटं वाचवण्यासाठी पहिल्या यादीमध्ये शिंदेंनी खूप मोठी तडजोड केल्याचं बघायला मिळालं, खूप मोठी एक मशक्कत केल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर पहिल्या 8 जणांची यादी आली ज्यामध्ये 7 तिकीटं जी होती ती सिटिंग खासदारांची तिकीट होती. मात्र त्यानंतर आता ही तिकीटं बदलली जात आहेत. भाजपचा प्रचंड दबाव शिंदेंवर असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे शिंदेंना आता आपल्या हातातून इलेक्शन जर वाचवायची असेल तर काही ठिकाणी भाजपसोबत आपल्याला तडजोड करावी लागेल. ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना मान्य आहे. त्याचं कारण असं आहे की जी टॅली 400 पारची टॅली, ज्या टॅलीकडे भाजप बघता आहे ती टॅली जर पूर्ण करायची असेल किंवा त्या यशापर्यंत जर पोहोचायचं असेल तर महाराष्ट्र, बिहार, बंगाल ही राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत आणि महाराष्ट्रामधलं वातावरण सध्या कुठल्याही एका पक्षाला फेवरेबल आहे असं वातावरण नसल्यामुळे कुठलीही रिस्क घ्यायला भाजपचे नेते तयार नाही आहेत. त्यामुळं 1, 2, 3 असे सर्वे एकामागोमाग केले जात आहेत. दिवस दिवसाचा रिपोर्ट येतो आहे आणि त्या भागामध्ये कुठला कॅन्डिडेट जास्त ताकदीनं काम करू शकेल किंवा जास्त मतं घेऊ शकेल याची चाचपणी केली जाते आणि त्यानुसार तिकीट वाटपाचा कार्यक्रम आता भाजपनं हाती घेतलेला आहे. भाजपचा वर्चस्व थेट दिसतो आहे. मात्र यामुळे परसेप्शनची लढाई जी आहे ती बदलताना दिसते. एकनाथ शिंदे यांच्या खासदारांची तिकीटं बदलली जात आहेत असं लक्षात आल्याच सकाळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली आहे की बघा आता एकनाथ शिंदेंना भेटण्याऐवजी लोक देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातात, कारण पॉवर नेमकी कुठे आहे हे लोकांना माहिती आहे, त्यांची तिकीटं कोण वाचवू शकतं हे त्यांना माहिती आहे आणि शिंदे नामधारी राहिले आहेत असं सूचित करणारे वक्तव्य जी आहेत ती संजय राऊत यांनी केलेली आहेत. दुसरीकडे अनिल परब यांनी सुद्धा अशाच पद्धतीची टीका केलेली आहे. त्यामुळे परसेप्शन गेम बनवण्याचा प्रयत्न आहे आणि शिंदेंवरचा दबाव दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळतोय. जागा वाटपाचं घोडं पुढे सरकत नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला शिंदेंना आपल्या खासदारांची तिकीटं वाचवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तिसरी जी बाब आहे ती हातकणंगले मतदारसंघामध्ये आहे. हातकणंगले मतदारसंघामध्ये 2019ला धैर्यशील माने निवडून आलेले होते. धैर्यशील माने हे हातकणंगलेचे खासदार आहेत. मात्र तिथे राजू शेट्टी यांनी एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि त्यामुळे धैर्यशील माने यांच्याऐवजी आपल्याला दुसरा उमेदवार देता येईल का अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचा एक सूर जो आहे तो तिथे बघायला मिळतो आहे आणि त्यामुळे तो सुद्धा मतदारसंघ जो आहे तो स्कॅनर खाली आहे. भाजप तिथं सुद्धा वेगळ्या हालचाली करण्याच्या मोडमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. हा मतदारसंघ अत्यंत क्रुशियल मतदारसंघ. इथून राजू शेट्टी हातकणंगल्यामधून धैर्यशील माने यांच्या विरोधात लढत आहेत. राजू शेट्टी यांची इमेज ही कारखानदार विरोधी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे नेते अशी इमेज आहे. त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावरती एक फ्रिक्शन बघायला मिळतं आपल्याला. इथं शाहूवाडीमध्ये विनय कोरे आहेत जे जनसुराज्य पक्षाचे आहेत, मात्र जे भाजपसोबत आहेत. हातकणंगल्यामधून राजू आवळे येतात ते काँग्रेसचे आहेत. इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे येतात ते इंडिपेंडेंट निवडून आलेले आहेत. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर इंडिपेंडेंट निवडून आले आहेत. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आहेत आणि शिराळ्यामध्ये मानसिंगराव नाईक आहेत. म्हणजे या मतदारसंघामध्ये मिक्स कल्चर आपल्याला बघायला मिळते. कुणाचा एकाचा वर्चस्व या मतदारसंघामध्ये एका पक्षाचा बघायला मिळत नाहीये आणि त्यामुळं ही सगळी गोची जी आहे ती एकनाथ शिंदे यांची होऊन बसलेली आहे. आता तिथं असा विचार केला जातोय की धैर्यशील माने यांच्या ज्या आई आहेत ज्या इथं खासदार राहिलेल्या आहेत
निवेदिता माने त्यांना त्यांच्या जागी उभं करता येईल का, अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. निश्चितपणे एक एक जागा इंच इंच लढू अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी भाजपनं हाती घेतलेली आहे. कुठलीही दया माया न दाखवता कठोरपणे निर्णय घ्यावे लागतील जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर. केवळ परसेप्शन वाचवण्यासाठी, केवळ शिंदेची इमेज वाचवण्यासाठी आपण जर आहे तेच उमेदवार लोकांच्या पदरात घातले तर तिथं अपयश येण्याची संधी, अपयश येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन भाजपनं तिथं कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे शिंदेंवरती दबाव वाढतो आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या आसपास आपल्याला हेमंत गोडसे असतील किंवा हेमंत पाटील असतील किंवा भावना गवळे असतील किंवा धैर्यशील माने असतील, ह्या मंडळींचा राबता आपल्याला सुरू झालेला बघायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. खरं तर वेळ प्रचाराची आहे, पण दुसऱ्या बाजूला राजकीय भवितव्य सिक्युअर करणं हे सर्वात पहिली प्रायोरिटी नेत्यांची आहे. एकनाथ शिंदेंच्या समोर यक्ष प्रश्न आहे की ज्या लोकांनी ठाकरेंविरोधात आपण उठाव किंवा बंड केलं त्यावेळेला ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांचं राजकीय भवितव्य आपण वाचवू शकू का, हे चॅलेंज एकनाथ शिंदेंसमोर आहे. दुसऱ्या बाजूला भाजपसमोर चॅलेंज आहे की जे उमेदवार विनेबल नाही आहेत किंवा जे सर्वेमध्ये किंवा त्यांच्या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये जे विजयी होताना दिसत नाही आहेत त्यांना केवळ परसेप्शनसाठी, एकनाथ शिंदे यांच्या इमेजसाठी आपण त्यांना तिकीटं द्यायची का, हा भाजपसमोरचा पेच आहे. आणि तिसरी बाब आहे ती म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत केवळ 3 जागा मिळालेल्या अजितदादांना जर आपण अजून जागा वाढवून देऊ शकलो नाही तर त्यांच्या केडरला आपल्याला मतदान करावं यासाठी कुठलं मोटिवेशन राहील का, हा तिसरा पेच आहे. त्यामुळं अशा पेचामध्ये महायुती अडकलेली आपल्याला बघायला मिळते. मात्र दबावाचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती आत्ता महाराष्ट्रामध्ये तिकीट वाटपाच्या वेळेला आपल्याला होताना बघायला मिळतंय. त्यामुळं एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यातून नेमका काय मार्ग काढणार हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं असणार आहे. अर्थात जो काही मार्ग निघायचा आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या बाहेरूनच निघेल. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपामध्ये जर कोण क्रुशियल असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतील तोच उमेदवार शेवटी फायनल होणार आहे, अशा पद्धतीची धारणा शिंदेंच्या, अजितदादांच्या आणि भाजपच्या नेत्यांची आहे. त्यामुळे आता सागर बंगल्यावरच्या हालचाली वाढलेल्या आहेत. त्यामुळे यातून कसा मार्ग काढतात शिंदे आणि फडणवीस हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. आपल्याला ही माहिती किंवा हा एक्सप्लेनर कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.